अशा पद्धतीने आमदारावर हल्ला करण्यासाठी बाहेरून भाडेकरी त्या ठिकाणी आणले जातात, गुंड आणले जातात आणि तिथे असणारे सामान्य कार्यकर्ता नितीन देशमुख याचे कपडे फाडले जातात. हे अतिशय चुकीचं आहे. अख्ख्या महाराष्ट्राने ही घटना तिथं बघितलेली. ही गुंडाशाही आहे, ही दडपशाही आहे आणि आपल्याला जर सत्तेचा एवढा अहंकार असेल तर तो आपण इलेक्शनच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी उतरू. पण सरकार आणि अध्यक्षांच्या माध्यमातून, सभापतींच्या माध्यमातून आव्हाड साहेबांवर त्या ठिकाणी जो हल्ला होणार होता या बाबतीत कारवाई झाली पाहिजे, शहानिशा झाली पाहिजे. आणि आव्हाड साहेबांना तिथं मेसेजेस आलेले आहेत. आव्हाड साहेब, तुम्हाला आम्ही बघतो, तुमचा मर्डर करतो. आई बहिणीवर शिव्या दिलेल्या आहेत आव्हाड साहेबांना. आणि मग हा मेसेज अध्यक्ष महोदयांसमोर आव्हाड साहेबांनी मांडला. कारण का अधिवेशनामध्ये असताना हे मेसेज त्यांना तिथे आलेले आहेत. त्यामुळे ती व्यक्ती कोण, असे किती लोक आहेत ज्यांनी मेसेज पाठवले, आई बहिणीवर आव्हाड साहेबांना शिव्या दिलेल्या आहेत, त्याच्याच बरोबर मारून टाकतो अशी धमकी तिथे दिलेली आहे. त्या व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेण्याची जरूरत आहे. त्या व्यक्तीवर सुद्धा कारवाई करण्याची जरूरत आहे. त्यामुळेच कुठेतरी एक चांगला संदेश या राज्यामध्ये जाईल. सरकार, मुख्यमंत्री आणि अध्यक्ष, सभापती तसेच होम मिनिस्टर हे सर्व या बाबतीत काय करतात, अखंड महाराष्ट्र त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत. आम्ही सुद्धा देऊन आहोत. आणि अधिवेशनामध्ये गुंडाशाही, दडपशाही जर तिथं होत असेल तर महाराष्ट्राची आज काय परिस्थिती आहे हे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे.